हरे कृष्णा. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 6. अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. आपण 4था श्लोक वाचायला सुरू करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्र युद्धभूमीवर अर्जुनाला उपदेश करताना आता ध्यान योग, जो अष्टांग योग, ह्याच्याबद्दल माहिती देत पुढे चालले आहेत. आज 4था श्लोक वाचणार आहोत. यदा हि न इंद्रिय अर्थेषु न कर्मसु अनुषज्यते सर्व संकल्प संन्यासी योग आरूढ तदा उच्यते. भाषांतर. जेव्हा मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा त्याग करतो, तसेच इंद्रिय तृप्त्यर्थ कर्मांमध्ये आणि सकाम कर्मांमध्येही प्रवृत्त होत नाही, तेव्हा तो मनुष्य योगारूढ झाल्याचे म्हटले जाते. तर भगवान श्रीकृष्ण इथे योगारूढ तदा उच्यते म्हणजे असा मनुष्य योगारूढ आहे. हा शब्द आधी कधी आला होता? 3ऱ्या श्लोकामध्ये भगवंत 2ऱ्या ओळीत पहिल्या शब्दात म्हणतायत की योगारूढस्य तस्यैव शमः कारणम उच्यते. तर हा उल्लेख तेव्हा आला होता. व्यक्ती काय आहे? जो योगारूढ झाला आहे, म्हणजेच अष्टांग योगामध्ये तो प्रगत झाला आहे. पूर्वीच त्याने हा योग साध्य केला आहे. तर मग सर्व भौतिक क्रियांचे शमन हे त्याचे साधन म्हटले जाते. हा श्लोक आपण आधीच चर्चा केला आहे. तर त्यातला हा जो योगारूढ व्यक्ती आहे त्याच्याबद्दल म्हटलंय की असा योगारूढ व्यक्ती काय करतो आहे? तर अशी कार्य करतो आहे. तर शब्द बघूया. यदा हि न इंद्रिय अर्थेषु. तर इंद्रिय अर्थेषुचा शब्दशः अर्थ बघा. इंद्रिय तृप्तीमध्ये हा व्यक्ती काय करतो आहे? इंद्रिय तृप्तीच्या कार्यात प्रवृत्त होत नाहीये. पुढे म्हटलं आहे न कर्मसु अनुषज्यते. तर न म्हणजे कधीच नाही, कर्मसु म्हणजे सकाम कर्मामध्ये, आणि अनुषज्यते म्हणजे युक्त होतो. म्हणजेच हा व्यक्ती आहे तो सकाम कर्मामध्येही प्रवृत्त होत नाही. 2ऱ्या ओळीत दिलाय सर्व संकल्प संन्यासी. सर्व संकल्प म्हणजे काय? सर्व भौतिक इच्छांचा संन्यासी, म्हणजेच त्यांनी सर्व भौतिक इच्छांचा त्याग केलेला आहे. आणि पुढे म्हटलंय योग आरूढ तदा उच्यते. तर तो योगारूढ झाल्याचे म्हटले जाते. तर पहिली जे ओळ आहे की जेव्हा मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा त्याग करतो, ही अतिशय महत्वाची ओळ आहे. वैष्णवाचार्य समजवतात की व्यक्तीच्या मनात भौतिक इच्छा जर असतील तर काय होतं? तरच तो व्यक्ती सकाम कर्मामध्ये प्रवृत्त होतो. मनात काय आहेत? भौतिक इच्छा आहेत. तर तो काय करेल? भौतिक इच्छा आहे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, तर मग तो सकाम म्हणजे त्या इच्छेच्या पूर्तीसाठी तो प्रयत्न करतो, कर्म करतो. पण जर त्याला भौतिक इच्छाच नाहीयेत, त्याला हे पाहिजे, मला ते पण पाहिजे, अशा काही इच्छाच नाहीयेत, तर मग असा व्यक्ती काय? सकाम कर्मात प्रवृत्त होणारच नाही. तर ह्या अवस्थेतल्या व्यक्तीची चर्चा सुरू आहे. कसा आहे तो? मनुष्य जेव्हा सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा त्याग करतो. खूप महत्वाची ही चर्चा आहे. छोटासा श्लोक वाटतो आहे, आपण जाणून घेऊया. श्रील बलदेव विद्याभूषण गीताभूषण टीकेमध्ये काय सांगतायत ते. योगारूढ व्यक्ती कसा असतो ते या श्लोकात सांगितले आहे. जो व्यक्ती आत्म्याच्या आनंदाचा रसिक आहे, म्हणजे जो आत्म्याच्या सुखाच्या रसाचा अनुभव करणारा आहे, असा व्यक्ती. ज्याला इंद्रिय विषय, कोणते आहेत इंद्रिय विषय? रस, रूप, गंध, शब्द, स्पर्श
यांच्यामध्ये म्हणजे या इंद्रिय विषयांमध्ये आणि ते इंद्रिय विषय प्राप्त करण्याच्या कर्मामध्ये काहीही आसक्ती नाही. म्हणजेच एकतर आपण कळलं हा व्यक्ती आहे तो काय आहे, त्यांनी जाणलंय की मी आत्मा आहे आणि तो आत्म्याच्या आनंदाचा रसिक आहे. आणि जी आपली ज्ञानेंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा, तर त्या ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत. रस, जिभेचा विषय रस, डोळ्याचा रूप, कानाचा शब्द, नाकाचा गंध आणि त्वचेचा स्पर्श हे विषय आहेत. मात्र हा योगारूढ व्यक्ती कसा आहे, त्याला या इंद्रिय विषयांच्या मध्ये काहीही आकर्षण नाहीये आणि ते इंद्रिय विषय प्राप्त करण्याच्या कर्मामध्येही त्याला काही आसक्ती नाहीये. का बरं असं नाहीये? का? कारण त्याने इंद्रिय उपभोगाच्या इच्छांचा आणि त्यासाठी करण्याच्या कर्मांचा सगळ्याचा त्याने त्याग केला आहे. का बरं त्याग केला आहे? का? कारण तो जाणतो की त्या गोष्टींमुळे म्हणजे इंद्रिय विषयांचं चिंतन करण्यामुळे, इंद्रिय विषय प्राप्त करण्यासाठी कर्म केल्यामुळे माझी भौतिक आसक्ती आहे ती वाढेल. हे सगळं त्याला ज्ञान आहे, माहिती आहे. आणि मग तो काय करतो आहे, सगळ्या या सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा त्याग करतो आणि इंद्रिय तृप्तीसाठी जी काही कर्म केली जातात, सकाम कर्मामध्येही तो कधीच प्रवृत्त होत नाही. तर त्याची अवस्था कशी आहे? योगारूढ आहे. म्हणजेच तो या अष्टांग योगामध्ये उन्नत आहे. योगारूढचा जर शब्दशः अर्थ बघितला तर योगामध्ये उन्नत असा व्यक्ती आहे. तर तात्पर्य वाचूया आपण. श्रील प्रभुपाद समजवतात, जेव्हा मनुष्य भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो मनुष्य स्वतःही तृप्त होतो आणि याप्रमाणे तो इंद्रिय तृप्ती किंवा सकाम कर्मामध्ये संलग्न होत नाही. तर इथे काय समजवलं आहे की हा व्यक्ती काय करतो आहे, भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये पूर्णपणे युक्त आहे, जोडला गेला आहे, संलग्न आहे. तर भगवंत दिव्य आणि भगवंतांची प्रत्येक सेवा दिव्य आहे. आणि ह्या मनुष्याने आपल्या आध्यात्मिक गुरूंकडून, अधिकृत आध्यात्मिक गुरूंकडून, भक्तांकडून नेहमी श्रवण करून जाणलेलं आहे की भगवंतांची सेवा मी करायला पाहिजे, कारण मी भगवंतांचा नित्य दास आहे. तर अशा अवस्थेत हा जेव्हा पूर्णपणे युक्त आहे भगवंतांच्या सेवेत, तेव्हा काय होतं, तो स्वतःही काय होतो, तो स्वतः तृप्त होतो. आणि मग याप्रमाणे तो इंद्रिय तृप्ती किंवा सकाम कर्मामध्ये संलग्न होत नाही. जसं आपण उदाहरण बघितलं की पोट अगदी पूर्ण भरलेलं आहे, मग तो जेवायला जाईल का? पुन्हा नाही जाणार. तसंच हा भगवंतांची सेवा करून इतका तृप्त झालेला आहे की मग वेगळी काही भौतिक इंद्रिय तृप्ती करणं आहे, काही गोष्टी प्राप्त करणं आहे, सकाम कर्म आहे, ह्याच्यात तो अडकून पडत नाही, ते करायला जात नाही. तर सकाम कर्म ही काय काय असतात, म्हणजे इच्छा काय असतात लोकांना, सकामना कसली असते, तर मला या जगतात मी राहतोय तर मला धन हवं आहे, किंवा कोणी म्हणताय मला पुत्र हवा आहे असं, किंवा हा देह सोडल्यावर मला स्वर्गात जाऊन आनंद भोगायचा आहे. तर ह्यासाठी मनुष्य आहे तो सकाम, म्हणजे या गोष्टी प्राप्त करण्यासाठी कामना असतात म्हणून तो कर्म करतो. तर ही सकाम कर्म. पण जो भगवंतांच्या सेवेत मग्न आहे त्याला अशी सकाम कर्म करण्यामध्ये तो संलग्न होत नाही. आता पुढे वाचते आहे. तर एक सांगायचं राहिलं की हा जो भगवंतांच्या सेवेत जो व्यक्ती आहे तो काय करतो, त्यांनी जाणलेलं आहे की भगवंतांचं कृष्ण प्रेम हे मला प्राप्त करायचं आहे. तर जसं त्याचं ध्येय त्याला क्लिअर आहे की मला इथे जायचं आहे, भगवत धामात जायचं आहे, भगवंतांना संतुष्ट करायचं आहे. तर हे सगळं ज्ञान त्याला भक्तांच्या संघात वैदिक शास्त्राचं तो नियमितपणे श्रवण करतो, तेव्हा त्याला कळलेलं आहे की मी भगवंतांचा नित्यदास आहे आणि भगवंतांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि असा व्यक्ती आहे तो भगवंतांच्या सेवेत मग्न होतो. आणि
अशा भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये जेव्हा तो जोडला जातो तेव्हा तो इतका आनंद प्राप्त करतो, तृप्त होतो आणि मग तो इंद्रिय तृप्तीकडे, सकाम कर्माकडे वळत नाही. तर पुढे दिलं आहे की अन्यथा, म्हणजे असं जर व्यक्तीने केलं नाही तर काय होतं ते प्रभुपाद पुढे समजवतात. अन्यथा कर्म केल्या वाचून राहूच शकत नसल्यामुळे त्याला, म्हणजे त्या मनुष्याला इंद्रिय तृप्तीमध्ये रत व्हावेच लागते. तर यासाठी वैष्णवाचार्य समजवतात की या जगतामध्ये आपले केवळ दोनच स्वामी आहेत. पहिला स्वामी आहे भगवान श्रीकृष्ण आणि दुसरं कोण आहे? माया देवी. तर कुणासाठी तरी आपल्याला कार्य करावंच लागतं. जेव्हा मनुष्य भगवान श्रीकृष्णांशी कार्य करतो आहे तेव्हा काय होतं, हे जे भौतिक जगत आहे जिथे जन्म मृत्यू जराव्याधीचं चक्र चालत असतं त्याला भवबंधन म्हटलं जातं, कर्मबंधन म्हटलं जातं. तर भगवंतांची भक्ती करतो आहे, भगवंतांसाठी कार्य करतोय, तर या कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी त्या व्यक्तीला वेगळा प्रयत्न करायची आवश्यकता राहत नाही. का? कारण भगवंतांची सेवा करतोय तर तो मुक्त होणारच. पण जर मनुष्याने मायेची सेवा करणं ठरवलं, म्हणजे भगवंतांची सेवा करणं नाकारलं, तर मग त्या व्यक्तीला भवबंधनात पडण्यासाठी, भवबंधनात, कर्मबंधनात अडकण्यासाठी वेगळा प्रयत्न करायची आवश्यकता नाही. तो आपोआपच कर्मबंधनात अडकून पडतो. तर मग हे जे मायेची सेवा करणं म्हणजेच काय असतं? भगवान श्रीकृष्णांना नाकारणं एक. दुसरं, माझा भगवंतांशी काही संबंध नाहीये असं समजून. आणि तिसरं, हे सगळे जे लोक आहेत ते पण भगवंतांच्या संबंधित नाहीयेत आणि ह्यांच्या सगळ्यांसाठी मी काय करतो आहे? काहीतरी कार्य करतो आहे, मी इतरांची सेवा करणार. हा जेव्हा भाव आहे तेव्हा कसं आहे? मायेची सेवा करणं आहे. तर अशा वेळी हा जो मनुष्य आहे इथे दिलाय की अन्यथा, म्हणजे भगवंतांची सेवा करत नाहीये तर मग कर्म केल्या वाचून तो राहू शकत नाहीये. तर मग कर्म करतोय हा मनुष्य, तर तो काय काय करतो? आपली जी इंद्रिय आहेत त्यांची सेवा करतो. इंद्रियांच्या मागण्या असतात. डोळे काहीतरी रूप बघू इच्छितात, कान काहीतरी शब्द ऐकू इच्छितात असं. तर कधी कधी लोक काय करतात? प्राणी पाळतात आणि त्यांच्या सेवेमध्ये मग्न होतात. आणि म्हणून असं म्हटलंय की कर्म केल्या वाचून मनुष्य राहू शकत नाही, काहीतरी करणारच. कारण मनुष्य आहे, आपण कोण आहोत? जीवात्मा आहोत. आणि जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास. तर नित्यदास, दास हा काय असतो? सेवक आहे. तर सेवक हा सेवा करणारच, कोणाची ना कोणाची तरी सेवा करणारच. जर भगवंतांची सेवा स्वीकारली नाहीये तर इतर कोणाची तरी सेवा करायला लागतेच. आज आपली वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. उद्याच्या भागात आपण उरलेलं तात्पर्य वाचणार आहोत. श्रीमद् भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.